एवढा कसला विचार करतीस? म्हणजे समजेला तुझी सूनच कारणीभूत आहे. तर अशी कसली ग मिळाली तुला ही सून? अगं लोकांना मदत करतीस तू. लोकांच्या घरात डोळा जेवण असेल तर लोक तुला बोलवित्यात, तुला मान देत्यात आणि आज तुझ्या त्या सुनेपायी तुलाच मान खाली घालून चालावं लागतंय. अगं तुझ्या मैत्रिणी त्यांच्या अंगाखांद्यावर त्यांची नातवंड खेळवतात. तुझं खेळवणं तर दूरच, त्यांचं तोंड पण बघणं तुझ्या नशिबात नाही. मग कशाला म्हणून ही बॅग तू तुझ्या घरात ठेवलीस? माझं ऐक, असं काहीतरी कर की ती पोर तुझ्या घरातून स्वतःहून गेली पाहिजे. त्या घरात आनंद नाही तो माझ्यामुळंच नाही, जे काय घडतंय ते माझ्यामुळेच घडतंय असं तिला सतत वाटलं पाहिजे. आणि असं जेव्हा वाटेल ना तेव्हा ती घर सोडून जाईल. एकदा का ती घर सोडून गेली की तू तुझा हेतू साध्य करायलाही मोकळी.